विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण इयत्ता 6वी गणित मधील प्रकरण पहिलं जे आहे अभ्यास करू. या अगोदरच्या तासिकेला आपण या संबोध मध्ये रेषा, खंड, किरण अभ्यास केलेला. त्यानंतर पुढील जो भाग आहे तो आता आपण त्याचा अभ्यास करूया. बघा या ठिकाणी तुम्हाला आकृती दिसते का? आहेत 9. त्यांना आता आपण नावे देऊया. पहिला जो बिंदू आहे त्याला आपण ए नाव देऊ. ए, बी, सी, एफ, एच, आय. बघा आपण यामधून हे जे आहेत त्या दोन भिन्न बिंदूतून किती रेषा जाऊ शकतात हे आता आपण रेषा काढूनच बघूया. उदाहरणार्थ ए आणि बी आहे. दोन बिंदू आपण जोडले तर एक रेषा, बरोबर. ते आपल्याला खंड दिसतोय आणि बी मधून आपण एकच रेखा काढली. ए आणि सी आणि डी जोडले तर किती होईल? एकच रेषा जाते, बरोबर. ए आणि डी त्यामध्ये पण एकच रेखा जाते. ए आणि ई मधून पण एकच फक्त आपण जोड. यावरून आपल्याला काय लक्षात येतंय? कोणतेही दोन भिन्न बिंदू घेतले तर त्यातून आपण किती रेषा काढू शकतो? तर जाणारी आपण एकच रेषा काढू शकतो. त्याच्यावरून आपण सांगू शकतो जाणारी एक आणि एकच रेषा काढता. या ठिकाणी आपण अनेक ठिकाणी त्यातून आपण फक्त आणि एक त्यातून काढू शकतो. समजलं असेल हे ना? आता बघा, आता हे जे एकूण 9 बिंदू आहेत त्यापैकी काही बिंदू जे आहेत ते एका सरळ रेषेत दिसत आहे आपल्याला. हे जे आहेत ते बिंदू आहेत ते सरळ रेषेत दिसतात. बघू बरं आता आपण हे जे सरळ एका रेषेत दिसणारे बिंदू आहेत त्यातून जाणारी रेषा काढू. ही रेषा सरळ झाली. इथे किती बिंदू एका सरळ रेषेत आलेले आहेत? 1, 2 आणि 4 बिंदू एका सरळ रेषेत आलेले आहेत. मग जेव्हा 3 किंवा अधिक बिंदू त्या सरळ रेषेमध्ये असतात त्यांना एकरेषीय बिंदू म्हणतात. आता ही जी आपण लाल रेषा ओढलेली आहे रेख, त्यामध्ये 4 बिंदू एकत्र आलेले आहेत. ही झाली हे सर्व बिंदू एक झाले एकरेषीय. ते एकाच रेषेमध्ये आहेत. त्याला म्हणणार आपण एकरेषीय बिंदू. का म्हणणार? कारण ते एकाच रेषेमध्ये आहेत. 3 किंवा अधिक बिंदू तेव्हा त्यांना म्हणतात. आणि हे बिंदू एका सरळ रेषेवर नसतात त्यांना काय म्हणणार? नैक रेषीय. नैक न म्हणजे नसणारे, जे एका रेषेवर नसतात आपण काय म्हणणार? न एकरेषीय म्हणजे नैक रेषीय म्हणणार. समजलंय? बघा आपण या ठिकाणी मगाशी या बिंदूंना काय नाव दिलेली होती? ABC प्रमाणे नाव. पहिला बिंदू होता ए, बिंदू
एफ एच आय हे बिंदू आहेत. आता यापैकी एक रेषीय बिंदू कोणते झाले? डी ई एफ जी हे जे आहेत ते एक रेषीय बिंदू, बरोबर, बिंदू. ते आहेत या ठिकाणी रेषीय बिंदू. कोणते बिंदू तुम्हाला सरळ एका रेषेमध्ये आहे? तर हे बघा, एफ हे जे आहेत कारण ते एकाच रेषेमध्ये आहेत. एक रेषीय म्हणजे ते बिंदू एका सरळ रेषेत नाही. आता अशा आपल्याला अनेक बिंदू सांगता येतील त्यामध्ये. जी एच आय हे एका रेषीय आहेत का? नाही. ते सांगता येतील, सांगा. ते एका रेषेवर बिंदू नाहीत. ए सी टी ए टी एका रेषेत आहे का? नाही. त्यानंतर एच ए एका रेषेत नाही. अशा प्रकारे आपण अनेक उदाहरणं एक रेषेमध्ये बघू शकतो, जे एका रेषेमध्ये नाही. मग जे बिंदू एका सरळ रेषेत नसतात त्यांना आपण एक रेषीय बिंदू. आता पुढे बघूया. प्रतल. पण मुखपृष्ठावरती एक चित्र बघितलं होतं, आठवतंय? कार्टून आरशाच्या प्रतलामध्ये बघत होता, बरोबर. तसंच या ठिकाणी आपल्याला टेबल दिसतो, त्याच्यामध्ये बोर्ड दिसतो, त्याच्यामध्ये सिलेंडरचं, गॅसच्या टाकीचं, LP. या तीनही आकृत्यांपैकी पहिली जी आकृती आहे टेबलची, तर पृष्ठभाग कसा आहे हा? तर सपाट पृष्ठभाग आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये पण पहिल्या आकृतीमध्ये बघा, सपाट जो पृष्ठभाग आहे तो पिवळ्या कलरने दाखवते. हा जो भाग आहे काय झाला? सपाट पृष्ठभाग. आणि सपाट पृष्ठभागालाच आपण गणितीय भाषेत प्रतल. ही दुसरी जी आकृती आहे त्यामध्ये बघा, हा जो बोर्ड आहे त्यामध्ये हा जो पूर्ण काळा भाग जो आहे, जो आता पिवळ्या रंगाने रंगवते, हा सर्व भाग जो आहे याला काय म्हणणार? प्रतल. ते सपाट भाग. सपाट पृष्ठभागालाच काय म्हणतो? प्रतल. आणि हे जे प्रतल आहे त्या प्रतलाला आपण एच या नावाने दर्शवत असतो. तिसरं जी आकृती दिसते तुम्हाला, LP नाव असलेले, तर ते प्रतल होईल का? नाही होणार. का नाही होणार? तर त्याचा जो भाग आहे तो सपाट पृष्ठभाग नाही. तो कसा आहे? वक्र. आणि वक्र त्याचा आकार असल्यामुळे तो सपाट पृष्ठभाग नाही, आणि म्हणून प्रतल नाही. आता हे जे प्रतल आहेत, आपण प्रतलाची आकृती काढलेली असली तरी ती चारही बाजूंनी कशी असते? ती अमर्याद असते. रेषा आपण दोन्ही बाजूंना अमर्याद वाढवू शकतो. तसंच प्रतल देखील सर्व दिशांना अमर्याद असते. बघा या ठिकाणी बाणाने दाखवलेले वरची जी बाजू आहे ती आपण पुढे आणखी अमर्याद पर्यंत वाढवू शकतो. डावीकडे, उजवीकडे, खाली व वरती या चारही बाजूंनी आपण प्रतल जे आहे ते वाढवू शकतो अमर्याद पर्यंत. उदाहरणार्थ बघा, आता हे प्रतल आहे, हे आपण असं चारही बाजूने वाढवू शकतो मोठ्यापर्यंत. याचा आकार हे आपण एच या अक्षराने दर्शवतो. आता या पुढचा भाग आहे आपला समांतर रेषा. तुम्हाला कसं चित्र दिसतंय? वहीच्या पानाचं. दररोज वही वापरता की नाही त्यासाठी? बरं, आता तुम्ही कशावर लिहितात? ओळीवर लिहितात. त्या लाईन्स असतात
त्याच्यावरती तुम्ही लिहित असतात. ह्या ज्या ओळी आहेत, काय तुम्हाला ह्या ओळी, ह्या एकमेकींना कशा आहेत? समांतर आहेत. आपण त्यांना समांतर का म्हणणार? कारण त्या एकमेकींना छेदत नाही. आणि ह्या कशामध्ये आहेत? हे जे पान दिसतं आहे ते सुद्धा एक प्रतल आहे. त्या ज्या आडव्या रेषा आहेत त्या सर्व एक रेषा आहेत. आणि ह्या कशा, आणि आता बघा ही जी रेषा काढलेली आहे त्या रेषेला समांतर आहे का? नाही समांतर. तर ती त्या रेषेना छेदते आहे. ते कुठे छेदली आहे बघा, या ठिकाणी पहिल्या रेषेला पण इथं ते या ठिकाणी छेदली आहे, बरोबर. त्यानंतर दुसऱ्या रेषेला सुद्धा छेदलेली आहे, त्या रेषेला पण छेदले. ते या ज्या आडव्या रेषा आहेत त्या समांतर आहे एकमेकी. ही रेषा जी आहे ती रेषांना, आडव्या रेषेंना छेदते आहे, समांतर नाही. मग आपण समांतर रेषा कोणाला म्हणणार? त्या एकाच प्रतलात असणाऱ्या. एकाच प्रतल म्हणजे कोणतं? हे वहीचं पान. आता बघा ही रेष काढली आता, लाल रेषा, लाल रेख, ती कोणाला समांतर असेल? हा जो समास आहे पानाचा, हा लाल समास आणि दाखवली बघा की लाल समास आणि आता काढलेली आपण लाल एकमेकांना समांतर त्या रेषा ज्या आहेत तर आहेत. याच्यावरून आपण काय सांगू शकतो? एकाच प्रतलात असलेल्या एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना आपण समांतर रेषा असे हो. आता या समांतर रेषांचे आणखी उदाहरण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण भरपूर बघत असतो. उदाहरणार्थ दरवाजाच्या कडा, आपण दरवाजा लावतो की नाही, दरवाजाच्या ज्या उभ्या कडा असतात त्या सुद्धा एकमेकांना समांतर असतात. खिडकी चे गज असतात, गज देखील असतात समांतर. तुम्ही सर्वांनीच ट्रेन बघितलेलीच असेल, त्याचं जे रूळ असतात, रेल्वे ट्रॅक म्हणतो आपण त्याला, ते देखील एकमेकांना कसे असतात? समांतर, एकमेकांना कधी छेदत नाही. अशा प्रकारे आपण समांतर रेषा या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. हे तुम्हाला समजलं असेल. आपण काय बघितलं आज? एकरेषीय बिंदू, त्यानंतर प्रतल. प्रतल म्हणजेच काय? सपाट पृष्ठभाग. आकाश हे देखील एक प्रतल आहे, सर्वात मोठं आकाश. त्यानंतर समांतर रेषा. मला सर्व समजलं असेल. आता तुम्ही तुमचा आजचा अभ्यास जो असेल तो एकरेषीय बिंदू घेऊन त्यातून जाणारे रेषा काढणार. 2 किंवा 3 त्यापेक्षा जास्त असणारे एकरेषीय बिंदू घेऊन त्यातून किती रेषा जातात ते बघायचं आणि एकमेकींना समांतर रेषा देखील काढायच्या आहेत. आता बघा यावर आधारित जो काही स्वाध्याय आहे तो आपण पुढच्या तासाला सोडू.